रात्री महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाविषयी जे काही वाच्यता केली गेली ही केस सुप्रीम कोर्टात 380 नंबरची 212ची सोयी ससाई म्हणते ही सुप्रीम कोर्टात अडकून आहे। तुम्ही आता किती असं आंदोलन केलं तर तुम्ही काही सरकार असं म्हणणार आहे की सुप्रीम कोर्टावर तुमचा विश्वास आहे, बाबासाहेबांची घटना आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट बघा असं म्हणणार आहे। त्यामुळं हा जो कायदेशीर मार्ग आहे या मार्गाने जाणं योग्य आहे। आपली जी शक्ती आहे आता आंदोलनात 10 तारखेच्या फेब्रुवारीच्या आंदोलनाची तयारी करणं म्हणजे हे आपण व्यर्थ होईल, ज्यामुळे सरकार केवळ आश्वासन देईल। ही केस महाबोधीची सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्टात श्रेष्ठ आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाची वाट बघूया असं म्हणून आश्वासन देईल। आपली एवढी मेहनत अशीच पाण्यात वाहून जाईल, त्यामुळे तावून सुलाखून निर्णय घ्यायचा, आपली हानी होता कामा नये। कारण हा RSS वाल्यांचा ठोंबा आहे, काही खरं नाही। ही आंदोलनं कशी दडपून टाकतात, बच्चू कडूंचं कसं आंदोलन दडपून टाकलं, अरावलीचं आंदोलन काल बोललं नाही बरं, हे आपला चित्तज्योती तसाच राहून गेला विषय। आज अरावलीवर बोलणार आहे, दुपारी बोलणार आहे, 6 वाजले आहेत। हा करुणा समापत्तीच्या ध्यानातनं भगवंत उठतात। आज कोणाची पाळी आहे, आज कोणाची पाळी असेल आपल्याला माहिती नाही, पण हा संपूर्ण वारसा, या तपोवनाचा वारसा, ज्या स्तूपावर आपण आहोत, हे स्तूप जे स्तूप आहे त्या स्तूपाची ही संपूर्ण पुढे पुढे स्तूप होतील, पुढे पुढे नाही, जे खालचं जरी नसला तरी पुढे पुढे स्तूप होणार आहेत, मोठे मोठे स्तूप होणार आहेत, आम्ही असू नाही तर नसू। त्यामुळे हे वैभव बुद्ध शासनाचं वाढतच जाणार आहे। त्यामुळं हा संपूर्ण ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त समाज याचा हा जागृतीचा विस्तव, आपला पराभवाचा इतिहास आहे। आम्ही सगळेच नागवंशी लोक होतो आणि सगळा इतिहासच भुलून गेला। त्यामुळे हा जागृतीचा विस्तव संपूर्ण या 2045ला महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला या आषाढी एकादशीला मराठी लोकांच्या महाराष्ट्राच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचा मोठा जल्लोष, त्याची तयारी सुरू आहे। संभाजी ब्रिगेडवाली सगळी मंडळी, संभाजी ब्रिगेडवाली ही सगळी माणसं, संपूर्ण शिवधर्म, हा शिव या शब्दाचाच अर्थ, शिव या शब्दाचाच अर्थ आहे निर्वाण। हे हा साळुंक्यांना देखील माहिती नव्हतं। शिव हा मूळ पाली शब्द आहे, सजाचा शिव म्हणजे निर्वाण। तो शिवधर्म त्यांचा 2045ला पंढरपूरला मराठ्यांच्या, ज्यामध्ये भागवती, वारकरी, मानवापंथी, लिंगायतपंथी आणि नाथपंथी हे लोक हे सगळे समाविष्ट होणार आहे। त्यात आपले वकील लोक, हे प्राध्यापक लोक, जे मध्यम वर्गीयामधले जे लायर लोक, आता स्वतः एक ज्यात हा सगळा न्यायाधीश लोक तयार होत आहेत। त्यामुळे हा ओबीसी समाज हा खळबळून जागा होणार आहे, हा जागाच होणार आहे। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे धर्मांतराचं मराठीच्या उदान येईल, ते कुणी रोखू शकणार नाही। सुनामी सारखा लाटा उसळणार आहेत, त्यामुळे आपल्याला सांभाळणं लई कठीण होईल बरं। म्हणून उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी या 4ही परिषदा जशा तत्पर होतील, अभिधम्माच्या या अभ्यासामध्ये जशा स्थिर होतील, तसा हा सद्धम्माचा, हा बुद्ध शासनाचा हा संपूर्ण प्रभाव हा वाढतच जाईल, दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे। भिक्षू संघाची ही सबल, ही संपूर्ण मीमांसा होणार आहे। येणारा आज कमीत कमी म्यानमारमध्ये ही 84,000 धम्मस्कंदातली बुद्धवाणी अजूनही सुरक्षित आहेत, पण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या म्यानमारमध्ये सुरक्षित, म्यानमारची ती अग्र जबाबदारी असावी, जेणेकरून 7व्या संगायनाची तयारी आपल्याला करावी लागणार आहे। कम्मठठाणाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो अभ्यास आहे, कमीत कमी म्यानमारची ही जी मंडळी, आचार्य मंडळी, ती जर पुढाकार घेईल
निश्चितपणे एक वेगळं वळण येईल आणि संपूर्ण जगभर या सुनामीच्या लाटा कशा येतील, या द्वितीय बुद्ध शासनामध्ये ही सगळी मंडळी, जगातली मंडळी सगळ्या भिंताळ तुटतील. सगळ्या ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, इसाई असोत, मुस्लिम असोत, सगळ्या सांप्रदायिक सगळ्या भिंती तळातळ तुटून पडतील. आणि हा सद्धम्माचा वारसा बाबासाहेबांचं नाव पूर्ण जगजाहीर होईल, पूर्ण जगात पसरेल. आणि हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा हा भिक्षू संघ पुन्हा जम्बुदीतात हे उधाण येईल. आणि या सुनामीच्या लाटाच्या लाटा उसळणार आहे धर्मांतराच्या. आणि हा अभिधम्म धारण करून बुद्ध शासनाची ही संपूर्ण सीमा, ही आधारशिला जशी जशी भक्कम होईल तसा तसा हा धम्माचा प्रचार आणि प्रसार हा उत्तुंग पातळीवर शुद्ध धम्माचा प्रचार होईल. हा संपूर्ण प्रचार, सद्धम्माचा प्रचार संपूर्ण जगभरच होणार आहे. जगभर ही सद्धम्माच्या लाटा उसळणार आहेत सुनामी सारख्या. आपण 20 वर्ष मरू नका म्हणजे 2045 हा महाराष्ट्रातला धर्मांतराचा सोहळा हा वाखाणण्यासारखा होणार आहे. खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.